धर. या श्रावणामध्ये इकडे बसला. आम्ही ठरवल्याप्रमाणे अ, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 4 ऑगस्टला सातारा जिल्ह्यातील समर्थ स्थापित 7 मारुतींचे दर्शन केले आणि दुसऱ्या दिवशी आमचे 4 मारुतींचे दर्शन करण्याचे नियोजन होते. हे 4 मारुती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील बहे बोरगावचा मारुती आणि 32 शिराळ्याचा मारुती हे आम्ही प्रथम सत्रात करणार होतो आणि त्याप्रमाणे आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. बहे बोरगावच्या मारुतीच्या 2-3 किलोमीटर अलीकडे मच्छिंद्रगड आहे. किल्ले मच्छिंद्रगड आहे. हे इथे मच्छिंद्रनाथाचे सुंदर मंदिर आहे. गोरक्षनाथाचेही एक छोटेसे मंदिर आहे आणि तेथे जाण्याचा आमचा विचार होता. कारण मी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये नवनाथ कथासार ग्रंथ वाचतो आणि अ, हे वाचन करण्यापूर्वी मच्छिंद्रनाथाचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि संकल्प करावा असा माझा विचार असल्याकारणाने मी मच्छिंद्रनाथ दर्शनाला निघालो. वाटेत येडे मच्छिंद्र नावाचे गाव लागते आणि येडे मच्छिंद्रपासूनच एक डाव्या बाजूला जो फाटा वळतो त्या रस्त्याने आपण मच्छिंद्रगडावर जातो. अतिशय सुंदर वाट आहे. रस्ता चांगला आहे अगदी. एडेमच्छिंद्र गावापर्यंत रस्ता चांगला आहे. नंतर जो फाटा आत जायला डाव्या बाजूला निघतो, तो रस्ता मात्र तेवढासा चांगला नाही. खडबडीत रस्ता आहे आणि चढण आहे. खडी चढण आहे. या रोडवरून आपल्याला पुढे जाताना दिसेलच ती आता. आम्ही आता चाललो आहे किल्ले मच्छिंद्रगडावर. किल्ले गडाला ऐतिहासिक पार्श्वभूमी जशी आहे, तशी पौराणिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. एडेमच्छिंद्र हे गाव आणि किल्ले मच्छिंद्रगड या दोघांनाही पौराणिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. ती थोड्याच वेळात मी आपल्याला सांगणार आहे. पण याची ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रथमतः सांगतो. हा किल्ले मच्छिंद्रगड हा किल्ला गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये याची निर्मिती केली. त्यापूर्वी इथे हा डोंगर होता आणि डोंगरावर मच्छिंद्रनाथाचे मंदिर पूर्वीपासूनच आहे. हा जो रस्ता आपण पाहत आहात, तो खडबडीत रस्ता आहे. 4 चाकी वाहन येथून चालवताना अतिशय शांतपणे आणि संयमाने आणि सावधतेने चालवावं अशी अपेक्षा असते. कारण या रस्त्यावर उभी चढण असल्याकारणाने 4 चाकी वाहन रिव्हर्स येऊ शकते. आमचा जो वाहन चालक होता त्याला अशा प्रकारे उभी चढण्याचं माहीत नव्हतं जास्त. त्याच्यामुळं तो थोडासा बावरलेला होता. पण नंतर त्याने व्यवस्थित गाडी नेली. थोड्याच वेळात 15-20 मिनिटानंतर आम्ही मच्छिंद्रनाथ जो गड आहे, किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या तटबंदीकडे पोहोचलो. जुन्या किल्ल्याचे अवशेष आता विशेष काही शिल्लक नसले, तरी ही तटबंदी नवीन आहे आणि तटबंदीच्या समोरच मच्छिंद्रनाथाचे सुंदर मंदिर आहे. 2 तुळशी वृंदावन आहेत समोरच. समोर एक नंदी आहे. शंकराच्या मंदिरात जसा नंदी असतो, इथे सुद्धा नंदी आहे आणि काही पुरातन तोफा सुद्धा समोर दिसतात. किल्ला असल्याकारणाने तोफा सुद्धा इथे आहेत. मी मंदिरात प्रवेश केला. डाव्या साईडला नवनाथांची जी आयुधे असतात, ती आयुधे तिथे ठेवलेली आहेत. हा कासव आहे. छान मंदिर आहे. स्वच्छता आहे. टापटीप आहे एकदम आणि हे आहेत नाथ मच्छिंद्र. मत्स्याचा उदरातून जन्म झाला म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ असं नाव आहे. नवनाथांमधील प्रथम नाथ हे आहेत आणि यानंतर मच्छिंद्रनाथाच्या मंदिराच्या बाहेरच त्याच परिसरामध्ये मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ
यांचे मंदिर सुद्धा आहे. हे छोटं मंदिर आहे आणि आम्ही मच्छिंद्रनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गोरक्षनाथांच्या मंदिरात प्रवेश केला. गोरक्षनाथ हे गौरातून जन्माला आलेले होते आणि म्हणून त्यांना गोरक्षनाथ असं नाव ठेवण्यात आलेलं होतं. हे मच्छिंद्रनाथांचे कट्टर शिष्य होते. कट्टर शिष्य म्हणता येतील असे हे गोरक्षनाथ. सुयोगने गोरक्षनाथांच्या चरणी आपला माथा टेकून त्यांना नमस्कार केला. प्रत्येक मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा सुयोगने अशाच प्रकारे देवांना नमस्कार केलेला होता. खूप छान मंदिर आहे. छोटेखानी मंदिर पण छान आहे. दोन्ही मंदिरांचा परिसर खूप चांगला आहे. पहा किती सुंदर दिसतंय. या मंदिराची पौराणिक कथा मी तुम्हाला सांगतो. मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात गेले होते. मारुती च्या सांगण्यावरून त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यात गेले होते आणि काही वर्ष तिथल्या मोहमाया जालामध्ये ते अडकून पडले होते. पण ज्यावेळी गोरक्षनाथ बद्रिकेदारावर तपावून उठले आणि त्यांनी आपले गुरु कुठे आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात केला, त्यावेळी कानिफनाथाकडून त्यांना कळलं की मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यात जाऊन तिथले वैभवात मग्न झालेले आहेत. मच्छिंद्रनाथ किंवा गोरखनाथ हे सर्व नाथपंथीय योगी होते. त्यांना खरं म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभापासून लांब राहायचं होतं. मात्र मारुतींना दिलेल्या आश्वासनानुसार मच्छिंद्रनाथ हे स्त्रीराज्यात गेलेले होते. हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथ स्त्रीराज्यात गेले आणि युक्तिप्रयुक्ती करून त्यांनी मच्छिंद्रनाथांना स्त्रीराज्याच्या लोभातून बाहेर आणलं. तिथे राणी मैनाकिनी होती आणि तिथे मच्छिंद्रनाथांना मैनाकिनीपासून एक पुत्र झाला होता. त्याचं नाव मीननाथ. हे तिघेजण स्त्रीराज्यातून बाहेर पडले आणि फिरत पूर्ण भारतभर फिरत या प्रदेशात आले. इथे निबिड आणि घनदाट अरण्य होतं त्यावेळी आणि त्या अरण्यातून चालत असताना मच्छिंद्रनाथाच्या मनात भीती उत्पन्न झाली. ते गोरक्षनाथांना बोलायला लागले, की "गोरक्षनाथा, इथे चोराची काही भीती नाही ना? इथे कोणी दरोडेखोर नसतील ना?" गोरक्षनाथांना वाटलं, हे हे तर एवढे योगी आहेत, तपस्वी आहेत. शस्त्र-अस्त्राचं यांना ज्ञान आहे. असं असताना हे का घाबरतायत? आणि आपण तर योगी, आपल्याकडे कुठलंही काही अ, धनसंपदा नसते. अशा वेळी त्यांना घाबरण्याचं कारण काय? त्यांच्या मनात शंका आली. काही वेळाने मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडे आपली झोळी दिली आणि ते लघुशंकेसाठी गेले. अशा वेळी गोरक्षनाथांनी त्या झोळीमध्ये पाहिलं, तर त्या झोळीमध्ये एक सुवर्ण वीट होती. सोन्याची वीट. ही सोन्याची वीट मैनाकिनी राणी जी होती श्रीराज्याची, तिने मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली होती आणि त्यामुळेच मच्छिंद्रनाथांना भीती वाटत होती. खरं म्हणजे मच्छिंद्रनाथांना भीती वाटण्याचं कारणच नाही. मच्छिंद्रनाथ अतिशय शूर होते. अस्त्र-शस्त्रविद्येने पारंगत होते. गुरु दत्तात्रयाचे ते शिष्य होते. मात्र त्यांना सुद्धा गोरक्षनाथांची परीक्षा घ्यायची होती. म्हणून त्यांनी ती वीट तशीच ठेवून दिली आणि आपल्याला चोराची भीती वाटते असे सांगितले. जेव्हा गोरक्षनाथांनी ती वीट पाहिली, तेव्हा गोरक्षनाथांच्या लक्षात आलं, की यामुळे गुरु आपले घाबरलेले दिसतायत आणि त्यामुळं ते त्याने विचार केला, आपण तर योगी आहोत. आपल्याला या धनाची, संपत्तीची काय आवश्यकता आहे? म्हणून त्यांनी ती वीट झोळीतून काढली आणि जे घनदाट अरण्य जे दिसतंय आपल्याला, त्या अरण्यामध्ये भिरकावून दिली आणि ती वीट खाली एडेमच्छिंद्र गावात जाऊन पडली. मच्छिंद्रनाथ थोड्या वेळाने आले. त्यांनी आपली झोळी बघितली, तर त्याच्यात वीट दिसली नाही. विटेच्या ऐवजी तेवढ्याच आकाराचा दगड दिसला. त्यावेळी ते अतिशय संतप्त झाले. क्रोधाने लाल झाले आणि वेड्यासारखं करायला लागले. अतिशय वेडापिसा माणूस जसा क्रोधानंतर होतो, राग आल्यानंतर होतो, तसं ते करायला लागले आणि गडबडा लोळू लागले त्या शेतामध्ये, त्या मच्छिंद्र गावामध्ये आणि त्यामुळं त्या गावाचं नाव वेडे मच्छिंद्र असं पडलं.
पूर्वी नाव वेगळं होतं, पण या कृत्यामुळं मच्छिंद्रनाथांच्या त्या गावाचं नाव वेडे मच्छिंद्र असं पडलं. आणि मग गोरक्षनाथांना लक्षात आलं, की गुरुराज आपले आता जास्त संतापलेले आहेत. त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने समोर जो पर्वत होता, त्यावर जल शिंपडलं आणि त्या पर्वताचं सुवर्ण पर्वतात रूपांतर करून टाकलं. ते सुवर्ण पर्वत त्यांनी मच्छिंद्रनाथांना दाखवलं आणि मच्छिंद्रनाथांना म्हणाले, "येथे हा सुवर्ण पर्वत मी निर्माण केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं इथून घ्या." त्यावेळी मच्छिंद्रनाथांना गहिवरून आलं आणि ते म्हणाले, "अरे पाडसा, अरे शिष्या, तुझ्यासारखा परीस माझ्याकडे असताना मला या सुवर्णाची काय जरुरी आहे? मग आपण एवढा व्यर्थ कोप का केला? एवढे रुदन का केले?" असे गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं असता ते म्हणाले, "अरे बाळा, मी तुझी परीक्षा घेत होतो. तुला जी विद्या संपन्न तू झालायस, ती विद्या सफल झालेली आहे का? ते पाहत होतो आणि त्याचप्रमाणे तुझ्या मनात काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर आहे का? हे सुद्धा मला पाहायचं होतं. याकरताच मी हे नाटक केलं." मच्छिंद्रनाथांच्या चरणी गोरक्षनाथांनी माथा ठेवला आणि म्हणाले, "मी धन्य झालो." त्यानंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं, की "आपली काय आज्ञा आहे?" त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे पवित्र क्षेत्र आहे. आपण इथे वास्तव्यास आहोत. त्यामुळं इथे आपण देवभोजन घालूया. सर्व देवांना आणि साधू संतांना इथे एकत्र कर आणि त्यांना भोजन घाल." असे त्यांनी सांगितल्यावर गोरक्षनाथांनी सर्व देव आणि साधू संतांना तसेच नवनाथातील इतर नाथांना तेथे बोलावून घेतलं आणि भोजन घातले. आणि तो जो महाकुंभमेळा होता, त्याची आठवण म्हणून मच्छिंद्रनाथाचे मंदिर येथे उभारण्यात आलं. गोरक्षनाथाचं मंदिर सुद्धा बाजूलाच उभारण्यात आलं. येथील अजून एक कथा म्हणजे गहिनीनाथ जे होते नाथपंथीयातील अजून एक नवनाथ पैकी एक गहिनीनाथ त्यांना इथे विद्या अर्पण की विद्या आणि दीक्षा गोरक्षनाथांनी दिली. त्यामुळं या ठिकाणी एक गहिनीनाथाचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे. आम्ही जेव्हा इकडे आलो, त्यावेळी आम्हाला ते माहिती नव्हतं. नंतर कळलं. छोटं मंदिर मागच्या बाजूला आहे. आम्ही ते दर्शन घेऊ शकलो नाही. परत कधी येऊ, तेव्हा निश्चितच गहिनीनाथाचं दर्शन घेऊ. आणि हे जे एडेमच्छिंद्र गाव आहे, त्या एडेमच्छिंद्र गावामध्ये एक पुष्करणी तलाव आहे आणि त्या तलावामध्ये वीट पडली होती, असे इथले गावकरी सांगतात. रस्ता मात्र फार खडबडीत आहे. त्यामुळे अतिशय सावधपणे इथे गाडी चालवणं आवश्यक असतं. चारचाकी वाहन असेल, तर वाहन चालकाने अतिशय जपून इथून वाहन चालवावं. दुचाकी वाहनाला काही विशेष प्रॉब्लेम येत नाही. ते व्यवस्थितपणे जाता येतं. मात्र इथला निसर्ग मात्र अप्रतिमच आहे आणि पाहण्यासारखाच आहे. कोणी जर इकडे आलं, तर निश्चितच मच्छिंद्रगडाला, किल्ले मच्छिंद्रगडाला तुम्ही भेट द्या. नाथ मच्छिंद्राचं दर्शन घ्या आणि इथला निसर्गसुद्धा अनुभवा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. इथे आता आमचे नवनाथ दर्शन, मच्छिंद्रनाथ दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि आता पुढचा आमचा टप्पा आहे, तो म्हणजे बहे बोरगावचा मारुती. हा सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात येतो आणि कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एका बेटावर एक बेट तयार झालेलं आहे आणि त्या बेटावर या मारुतीचं आपल्याला दर्शन घेता येतं. तर तिथे आता आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला एक खूप सुखद आणि चांगला अनुभव आज इथे आलेला आहे. नाथ मच्छिंद्राचं दर्शन जे मनात आणलेलं होतं ते झालेलं आहे. त्याप्रमाणे आता मच्छिंद्रनाथाचे दर्शन झाल्यामुळं मी एकदम खुश आहे. कारण मी आता मुंबईला गेल्यानंतर नवनाथ कथासार ग्रंथ हा वाचन करणार आहे. त्याआधी देवनाथाचं मला दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आमचा प्रवास खूप छान झाला. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त.